भक्त म्हणून आलेल्या महिलांना गुंगीचं औषध देऊन त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात विरोधात महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त होतोय। याच अशोक खरातचे नवीन कारनामे आता समोर आलेत। त्यानं कधी चिंचोके विकून भक्तांचा खिसा रिकामा केला, तर कधी साप नाचवून भक्तांमध्ये भीतीचं विष पसरवलं। कॅप्टन म्हणजेच अशोक खरातच्या याच कारनाम्यांचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट। चिंचोके हातावर ठेवले, भक्तांना हातोहात गंडवलं, दाखवली सापाची भीती, भ्रष्ट केली मती। कातडी वाघाची, हात चलाकी कॅप्टनची। चिंचोक्यांसाठी कुणी 1 रुपया देखील मोजणार नाही। मात्र एका चिंचोक्यासाठी भोंदू मांत्रिक अशोक खरातनं म्हणजे कॅप्टननं त्याच्या भक्तांकडून तब्बल 1 लाख रुपये उकळलेत। होय, नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भोंदूचे कारनामे आता उजेडात येऊ लागलेत। आपल्या जाळ्यात अडकलेल्यांकडून पैसे उकळणं हा अशोक खरातसाठी डाव्या हाताचा मळ होता। भक्तांना लुबाडण्याचे त्याचे फंडे ऐकाल तर तुम्ही देखील चक्रावून जाल। आपल्याकडे मंतरलेले चिंचोके आहे अशी थाप तो भक्तांना मारायचा आणि एका चिंचोक्यासाठी 1 लाख रुपयांमध्ये ते चिंचोके तो भक्तांना विकायचा। धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे भोंदू अशोक खरातच्या नादाला लागलेले भक्त 1 लाख रुपयाला ते चिंचोके विकत घ्यायचेही। खऱ्या खुऱ्या सापाला बघून कुणाचीही भंबेरी उडेल। सापाबद्दल लोकांच्या मनात असणारी हीच भीती अशोक खरातनं हेरली आणि आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं भासवण्यासाठी हा भोंदू मांत्रिक रबरी सापाचा वापर करायला लागला। नाशिकच्या मिरपूर मधल्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे घनदाट झाडी आहे। इथे भक्तांना बोलावून तो हातचलाकी करायचा आणि नकली सापाच्या मदतीनं भक्तांच्या मनात भीती निर्माण करायचा। रिमोट वरती चालणारा साप डोलताना बघून अशोक खरातवरती अनेकांनी विश्वास ठेवला आणि स्वतःचा खिसा रिकामा करून घेतला। असले प्रकार करण्यासाठी अशोक खरातनं जी जागा निवडली होती त्याच ठिकाणी एबीपी माझाची टीम पोहोचली। अशोक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक काळे कारनामे त्याचे बाहेर आलेले आहेत। आठवड्यातून 2 दिवस तो याच मंदिरात येत असे आणि याच ठिकाणी तो भक्तांसाठी विधी करतो असं सांगत होता आणि या सगळ्या गोष्टींचा फायदाच कुठं चाललाय काय असं आता समोर येतंय। कारण अनेक भक्तांनी आता अशा काही गोष्टी सांगितल्यात की जिवंत साप तो हातात आणत होता, जिवंत साप तो दाखवत होता, नेमकं नाग त्याच्या हातात यायचे, नाग प्रगट व्हायचे। नेमकं हा जो परिसर आहे इथं जर पाहिलं तर घनदाटाची झाडी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आणि कदाचित अंधाराच्या वेळेस हे सगळे विधी होत असताना या ठिकाणी संघटितपणे असेल किंवा कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीनं अशोक खरात हे नाग साप लोकांना दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा का काय असाच प्रश्न आता तयार झालेला आहे। आपण चमत्कारिक आहोत हे भासवण्यासाठी या भोंदूकडून वापरली जाणारी तिसरी गोष्ट म्हणजे वाघाचं कातडं। वाघाच्या कातडीचा वापर करून आपण अघोरी विद्येत पारंगत आहोत असं भासवण्याचा कॅप्टननं प्रयत्न केला आणि त्याचे भक्त त्याला बळी पडलेत। अशोक खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आता अनेक जण पुढे येऊ लागलेत आणि या प्रत्येक तक्रारगणिक त्याच्या नव्या कारनाम्याचा भांडाफोड होऊ लागलाय। अमेरिकेतली एस्टीम फाईल मागे पडेल एवढी खरात फाईल मोठी आहे। मी तर त्या खरातच्या पायाच पडणारे जाऊन चिंचुके विकायचा 1 लाख रुपयाला। चिंचुक्याला पॉलिश करायचा आणि म्हणायचा हे याचा खडा आहे, तो त्याचा खडा आहे आणि द्यायचा लोकांना। मला अनेकांनी सांगितलेलं, एक दिवशी तर मी शहापूरपर्यंत गेलो आणि काय नशिबाने मंत्रालयातनं फोन आला, मी मंत्रालयात परत माझ्या कामासाठी परत आलो आणि परत काय जाण्याचा योगच आला। आपलं बिंग फुटू नये आणि खरा धंदा जगासमोर येऊ नये म्हणून त्यानं आणखी एक शक्कल लढवली। नाशिकच्या प्रसिद्ध कॅनडा कॉर्नरच्या परिसरामध्ये ओक्स प्रॉपर्टीजच्या नावानं कार्यालय सुरू केलं। आता स्वतःला हा मांत्रिक असल्याचं भासवायचा, प्रत्यक्षात भक्तांना गंडवून महिलांचं लैंगिक शोषण करणं हाच त्याचा मूळ धंदा। मग ओक्स प्रॉपर्टीज नावानं कार्यालय सुरू करण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता असा प्रश्न कुणालाही पडेल। नाशिकच्या क्राईम ब्रांचच्या पथकानं पीडित महिलांसह या कार्यालयाला भेट दिली आणि तपास सुरू केला। अशोक खरातच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांनी एवढे दिवस अशोक खरात नेमकं काय करतो हे त्यांना समजूच शकलेलं नाहीये। त्याच्याकडे सगळे हाय सोसायटी यायची, 2.5 कोटीच्या गाड्या घेऊन यायची, त्यामुळे असा काही विचार मनात आलाच नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढं काही डीप जायचं नव्हतं की काय हे करतो, कारण त्यांनी लावलं होतं ओकस प्रॉपर्टी आणि डेव्हलपर्स।
त्यामुळे बाबा जमिनीचं काही करत असेल किंवा काही करत असेल अशा भावना मनात होत्या. ज्योतिषी म्हणण्यापेक्षा तो आहे ना या खड्यांवर जास्त विश्वास ठेवायचा आणि त्याच्याकडे एक प्रकारची ब्लॅक मॅजिक होती. त्या ब्लॅक मॅजिकनुसार तो समोरच्या महिलांना हिप्नॉट करायचा आणि ते गैरकृत्य करायचं. कारण आतमध्ये कॅबिनमध्ये काय चाललेलं कल्पना आहे. सगळं हाय प्रोफाईल वर्ग बाहेर बसलेला आहे. तो ऑफिशियली आमची नजर पण त्या दृष्टिकोनातून जाणार, पण आतमध्ये कॅबिनमध्ये काय चाललेलं आहे हे कुणीच नव्हतं सांगू शकत. विकृत अशोक खरातच्या पत्नीला त्याच्याकडून सुरू असलेल्या दुष्कृत्याची कल्पना होती का, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम पोहोचली ती खरातच्या नाशिकच्या बंगल्याजवळ. एरवी भक्तांची व्हीव्हीआयपींची वर्दळ असलेल्या या बंगल्यामध्ये सध्या शुकशुकाट आहे. वारंवार बेल वाजवून देखील बंगल्याचं गेट कोणीच उघडलेलं नाहीये. अखेर तिथे आलेल्या अशोक खरातच्या ओळखीच्या काही जणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न देखील आम्ही केला, मात्र त्या मंडळींनी देखील तिथून पळ काढलाय. काच खाली घ्या ना, एक मिनिट खाली घ्या. दररोज अशोक खरातचा नवनवीन कारनामा समोर येतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राला रोज नवा धक्का बसतोय. अशोक खरातच्या चौकशीनंतर त्याची आणखी कोणकोणती रूपं महाराष्ट्राला बघायला मिळणार कोणास ठाऊक. महाराष्ट्रामध्ये दुसरा कॅप्टन होऊ द्यायचा नसेल तर ही विकृती ठेचली पाहिजे, मात्र त्याचबरोबर अशा भोंदूच्या नादाला लागणारी मानसिकता मुळापासून उखडून काढली पाहिजे. प्रशांत ओझासह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.